कल्याण रेल्वे स्टेशन येथे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। महिलांसाठी राखीव डब्यातच एका तरुणीला केस ओढत, ढकलत आणि मारहाण करत जबरदस्तीने लोकलमधून खाली उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही घटना कल्याण येथून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमध्ये घडल्याची माहिती आहे। लोकल सुटताच संबंधित तरुणी डब्यात बसली होती। त्यानंतर अचानक 3 ते 4 महिला प्रवाशांनी तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। वादाचं रूपांतर क्षणार्धात मारहाणीमध्ये झालं। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय त्या महिलांनी तरुणीचे केस ओढत तिला ढकललं आणि जबरदस्तीने खाली उतरवलं। संपूर्ण प्रकार काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रित केला। मात्र एवढा गंभीर प्रकार सुरू असताना इतर प्रवासी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचंही दिसून येत आहे। महिलांच्या डब्यातच अशा प्रकारे दादागिरी होत असेल तर सामान्य प्रवाशांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत। कल्याण बदलापूर मार्गावर दररोज प्रचंड गर्दी असते। तिकीट दर वाढवले जातात, पण सुरक्षा व्यवस्था वाढवली जाते का? महिला डब्यांमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक का नाही? सीसीटीव्ही देखरेख आणि तात्काळ कारवाईची यंत्रणा कुठे आहे? असे प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत। अनेक वेळा अशा घटना घडूनही रेल्वे प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे। या व्हिडिओ समोर आल्यानंतर तरी संबंधित महिलांवर कडक कारवाई होणार का, की एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागं होणार, असा रोखठोक सवाल नागरिक करतायत। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात उपाययोजना राबवण्याची वेळ आता आली आहे। अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावरच असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, आपले अस्तित्व न्यूज, कल्याण।